हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तब्बल 1145 विविध जागांसाठी जाहिरात निघाली आहे, तिची माहिती घेऊया। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। सेक्शन ए मध्ये आपल्याला महत्त्वाच्या तारखा आणि फीसबद्दल माहिती दिली आहे। ऑनलाईन फॉर्म तुम्ही 23 फेब्रुवारी 2021 ते 16 मार्च 2021 या दरम्यान भरू शकता। 16 मार्च 2021 ही शेवटची तारीख आहे। फीस तुम्ही येथे पाहू शकता। जनरलसाठी 1000 रुपये फीस आहे, ओबीसीसाठी 800 रुपये फीस आहे, SC ST आणि अपंग यांसाठी 600 रुपये फीस आहे। परीक्षेची तारीख नंतर जाहीर केल्या जाईल, त्यासाठी तुम्हाला वेबसाईटला भेट द्यावी लागेल। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तसेच तुम्ही येथे पाहू शकता, एका पोस्टसाठी तुम्हाला चुकूनही 2 फॉर्म्स भरायचे नाही आहेत, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे। सेक्शन बी मध्ये तुम्हाला कोणकोणत्या पोस्ट आहेत याची माहिती दिली आहे। विविध पोस्ट तुम्ही येथे पाहू शकता। मेडिकल ऑफिसर आहे, असिस्टंट रजिस्ट्रार आहे, प्रायव्हेट सेक्रेटरी आहे, सिक्युरिटी ऑफिसर आहे, योगा ऑर्गनायझर आहे, सीनियर पर्सनल असिस्टंट आहे, नर्स आहे, असिस्टंट मॅनेजर गेस्ट हाऊस आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आहे, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आहे, सीनियर असिस्टंट आहे, हिंदी ट्रान्सलेटर आहे, पर्सनल असिस्टंट आहे, प्रोफेशनल असिस्टंट आहे, सोशल वर्कर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, एक्सरे टेक्निशियन आहे, हॉर्टिकल्चरिस्ट आहे। खूप साऱ्या पोस्ट आहेत। तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्ही पोस्ट निवडून अप्लाय करा। तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्याचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुम्हाला सेक्शन सी मध्ये मिळेल। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पर्सनल असिस्टंटसाठी जर अप्लाय करायचं असेल, तुमचा पे स्केल 7व्या पे कमिशनप्रमाणे लेवल 6 असेल। तुमची पात्रता आहे, तुम्ही पदवीधारक असले पाहिजे। शॉर्ट हँड स्पीड 100 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट असली पाहिजे, किंवा शॉर्ट हँड स्पीड 80 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये तुमची पाहिजे। वरील क्रायटेरिया इंग्लिशसाठी आहे, खालील क्रायटेरिया हिंदीसाठी आहे। डिझायरेबल कोण आहे, म्हणजे वरील क्रायटेरिया तर फुलफिल झालाच पाहिजे, पण ॲडिशनल जर हे क्वालिफिकेशन असतील तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल। जसं की डिग्री असेल तुमची कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा सायन्समध्ये, किंवा डिप्लोमा असेल तुमचा ऑफिस मॅनेजमेंट किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये, तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल। एज लिमिट 30 वर्ष आहे। असंच तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी पाहू शकता। सेक्शन डी मध्ये तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न कसा असेल, तसेच तुम्ही जी पोस्ट निवडली आहे त्यासाठी अभ्यासक्रम काय असेल याची माहिती दिलेली आहे। यामध्ये काय काय पाहायचं, फॉर एक्झाम्पल आपण ज्युनियर असिस्टंट पोस्टसाठी पाहूया। एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असेल, टाईप ऑफ एक्झामिनेशन MCQs असतील, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, 3 तास वेळ असेल, 200 क्वेश्चन्स असतील, 200 मार्क्सला असतील। पेपर 2 असेल, त्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तसेच पॅसेज असतील तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनसाठी, त्यासाठी तुम्हाला 1.5 तास वेळ आहे आणि गुण आहेत 100 मार्क। टोटल तुमची 300 मार्क्सची एक्झाम आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून। पर्सनल असिस्टंट पोस्टसाठी पेपर 1 साठी तुम्हाला जनरल अवेअरनेस, रिजनिंग ॲबिलिटी, मॅथमॅटिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी यावर तुम्हाला प्रत्येकी 50-50 क्वेश्चन असतील आणि एका क्वेश्चनला 1 मार्क असेल, प्रत्येक विषयाला 50 मार्क्स असतील। पेपर 2 मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल, त्यामुळे तुम्हाला निबंध, कॉम्प्रिहेन्शन तसेच लेटर लिहायचं आहे, ते 100 मार्क्सला असेल तुम्हाला। स्किल टेस्टमध्ये तुम्हाला ऑन स्पॉट टायपिंग टेस्ट होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 35 म्हणजेच 35 शब्द प्रति मिनिट तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करता आले पाहिजे, किंवा 30 शब्द प्रति मिनिट तुम्हाला हिंदीमध्ये टाईप करता आले पाहिजे। सिलेबस पाहू शकता तुम्ही। पेपर 1चा प्रत्येक विषयासाठी तुम्ही सिलेबस येथे पाहून घेऊ शकता। पेपर 2 साठी सुद्धा सिलेबस तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी पाहून घेऊ शकता। स्किल टेस्ट असेल तर स्किल टेस्ट कशी होईल, काय होईल, इथे तुम्हाला याची माहिती दिलेली आहे। तसेच तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत असतील त्या पोस्टसाठी तुम्हाला मॅनर अँड मोड फॉर ड्रॉइंग फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं कसं होईल हे तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही पहा, तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी तुम्हाला हे मिळून जाईल। इथे पाहूया आपण, क्वेश्चन पेपर शुड बी बायलिंग्युअल, म्हणजे 2 भाषांमध्ये तुमचा क्वेश्चन पेपर असेल, इंग्लिश आणि हिंदी। तुम्हाला कोणत्याही एका लँग्वेजमध्ये तो पेपर सोडवायचा आहे। दुसऱ्या पेपरमध्ये जो की रिटन पेपर असेल, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची लेवल ही डिग्री डिप्लोमा लेवलची असेल,
मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्ही पाहू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे अनरिझर्वड कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 45%, तर जे रिझर्वड कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 40%. जर तुम्ही पेपर 1 मध्ये क्वालिफाय नाही झाले तर तुमचा पेपर 2 चेक केला जाणार नाही. निगेटिव्ह मार्किंग असेल 1/4ची, म्हणजेच 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क तुमचे वजा होतील. हे आपण बघत आहेत ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी. तुमच्या पोस्टसाठी काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. जर टाय केस झाली तर ती कशी रिझॉल्व केली जाईल ते इथे दिलेलं आहे. तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी तुम्ही पाहून घ्या. सेक्शन Fमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची माहिती दिलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. या 4 सिंपल स्टेप्स तुम्हाला फॉर्म भरताना फॉलो करायचे आहेत. स्टेप 1 मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि जो तुमचा सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. नंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. स्टेप 3 मध्ये तुम्हाला तुमच्या स्कॅन्ड इमेजेस फोटोग्राफच्या तसेच तुमच्या सिग्नेचरच्या अपलोड करायच्या आहेत. स्टेप 4 मध्ये तुम्हाला फी भरायची आहे. फी भरल्यावर तुमचा फॉर्म कंप्लीट होऊन जाईल. तसेच स्टेप 5 मध्ये तुम्हाला तुमचे सेंटर निवडायचे आहे. येथे अनेक्झर 1 मध्ये तुम्हाला सेंटरची लिस्ट दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहेत हे तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्रामध्ये येथे पाहू शकता तुम्ही अमरावती आहे, कोल्हापूरसुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरसुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये नांदेडसुद्धा आहे. तर अजून काय असतील तर तुम्ही पाहून घ्या. अनेक्झर 3 मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा याची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर तुम्ही अनेक्झर 3 रेफर करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही फॉर्म भरताना नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहावी जेणेकरून चुका होणार नाहीत. नोटिफिकेशनची लिंक आणि अप्लाय करण्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. आशा करतो तुम्हाला एवढ्या साऱ्या पोस्टमधून तुम्हाला हवा असलेला जॉब मिळेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.